नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. आपण कधी विचार केलाय का की एअरपोर्टवर पासपोर्ट तपासणीसाठी इतका वेळ का लागतो किंवा आपला पासपोर्ट अजून किती सुरक्षित आहे? तर याचं उत्तर आहे भारताने नुकतंच सुरू केलेलं ई पासपोर्ट. जाणून घेऊयात ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय या व्हिडिओमधून. ई पासपोर्ट म्हणजे अगदी सध्याच्या पासपोर्टचं डिजिटल अपडेटेड रूप. यामध्ये खास RFID म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि एंटेना बसवलेले असतात. त्या चिप मध्ये तुमची वैयक्तिक सगळी माहिती असते, जसे की फिंगरप्रिंट, चेहरा आणि आयरिस स्कॅन अगदी सुरक्षितपणे साठवलेलं असतं. पारंपरिक पासपोर्टपेक्षा हा अधिक सुरक्षित असून त्याच्या कव्हरवर छोटंसं सोनेरी चिन्ह असतं. याचा सर्वात मोठा फायदा कोणता? तर एअरपोर्टवरील इमिग्रेशन तपासणी यामुळे खूपच जलद होते, कारण तुम्ही थेट ऑटोमेटेड ई गेट्स मधून जाऊ शकता. आता प्रश्न येतो की हा ई पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा? तर प्रक्रिया अगदी सोपी आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आणि त्याचं शुल्क भरून अपॉइंटमेंट घ्यायची आणि पासपोर्ट सेवा केंद्रात म्हणजेच PSK किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करायचं. एवढं केलं की तुमच्यासाठी ई पासपोर्ट तयार होतो. मग सांगा, तुम्ही ई पासपोर्टसाठी अर्ज करणार आहात का की अजून थांबणार? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच उपयुक्त अपडेटसाठी जोडलेले रहा टॉप न्यूज मराठी सोबत. आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.